अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर आजचा संदेश अनुभवण्यासाठी आहे. कारण आजचा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून हा संदेश तुमच्या जीवनावर चमत्कार करणार आहे. तुम्ही थकला आहात तरीही बाहेरून हसता, पण आतून तुटतात. कर्जाचं ओझं, अपयशाची भीती, लोकांचे टोमणे आणि रात्रीचं एकटंपण. आणि या सगळ्यात जास्त वेदना कशाची आहे माहिती आहे का? इतकी भक्ती करूनही जीवनात काहीच बदल दिसत नाही. पण ऐका, ज्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटतं त्या क्षणी स्वामी समर्थ काम सुरू करतात. तुमचं आयुष्य थांबलं नाही तर तुमचं आयुष्य तयार होत आहे. आज जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर कदाचित हीच ती वेळ असेल ज्या क्षणी तुमच्या नशिबाचं पान पलटणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुम्ही जर आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज कधीच उघडपणे चमत्कार करत नाहीत. ते शांतपणे परिस्थिती बदलतात, लोकांना बदलतात, निर्णय बदलतात आणि मग एक दिवस तुम्ही मागे वळून पाहता आणि तेव्हा तुम्हाला समजतं की हे सगळं स्वामींच्याच कृपेने झालं आहे. स्वामी भक्तांनो, आज हार मानू नका. आज रडत असाल तरी चालेल, पण स्वामींवर असलेला विश्वास सोडू नका. आता फक्त हा संदेश ऐकताना मनात एकच नाम घ्या आणि स्वतःला सांगा, माझं काही बिघडलेलं नाही, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा माणूस जीवनामध्ये कधीच एकटा नसतो. कारण त्याच्या पाठीशी परिस्थिती नसली तरी स्वामींची दिव्य शक्ती उभी असते. तुमच्या आयुष्यात जे अडथळे येतात त्या तुमच्या शिक्षा नसतात, ती तुमची क्षमता ओळखून दिलेली एक शांत परीक्षा असते. स्वामी समर्थ तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण स्वामी तुम्हाला असा माणूस बनवतील की एक दिवस तुम्हीच तुमचं आयुष्य बदलाल. ज्या दिवशी तुम्ही रडत रडत स्वामींचं नाम घेतलं त्या दिवशी तुमची ती हार नव्हती, तो तुमच्या जीवनाचा नव्या सुरुवातीचा पहिला श्वास होता. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे चमत्कार मागणं नाही. श्रद्धा म्हणजे अंधार असूनसुद्धा प्रकाश येणार याची खात्री ठेवणं. तुमच्यावर अन्याय झाला, लोकांनी साथ सोडली, परिस्थितीने त्रास दिला, हे सगळं तात्पुरतं आहे, पण स्वामी समर्थांची कृपा कायमस्वरूपी असते. स्वामी समर्थ भक्ताची परिस्थिती लगेच बदलत नाहीत. स्वामी आधी भक्तांचं मन मजबूत करतात, कारण मजबूत मनासमोर कोणतंही संकट जास्त काळ टिकत नाही. तुम्ही आज ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या तुमच्या सामर्थ्याची ओळख बनतील आणि तेव्हा तुम्हाला समजेल की स्वामी शांतपणे तुमच्या मागे उभे होते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्याला अपयश मिळू शकतं, पण स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याला कायमचा पराभव कधीच मिळत नाही. तुमचं नशीब खराब नाही, ते घडतंय, आकार घेतंय आणि त्यावर स्वामी समर्थांचा अदृश्य हात आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला कमी समजता त्या क्षणी स्वामी तुम्हाला तुमची खरी किंमत शिकवत असतात. भक्ती म्हणजे हात जोडून बसणं नाही, भक्ती म्हणजे पडून उठताना देखील नाम सोडू न देणं. स्वामी समर्थ चमत्कार करतात, पण त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुमच्यातील भीती काढून टाकणं. ज्या दिवशी तुम्ही मनातून म्हणाल जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल, त्या दिवशी चिंता अर्धी संपते. तुमच्या आयुष्याची कहाणी अजून संपलेली नाही. कदाचित स्वामी समर्थांनी सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिलाच नाही. आज जरी परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तरी उद्या तीच परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहील. कारण स्वामी समर्थांच्या भक्ताला कायम अंधारात ठेवणं त्यांच्या स्वभावात नाही.
तुमचं रडणं व्यर्थ नाही, तुमची प्रार्थना वाया जात नाही आणि तुमची वाट पाहणं हे देखील निष्फळ नसतं. योग्य वेळ आली की स्वामी समर्थ एका क्षणात दिशा बदलू शकतात. हार मानू नका, थांबू नका, शंका मनामध्ये ठेवू नका, कारण जिथे श्रद्धा टिकते तिथे चमत्कार जन्म घेतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही परिस्थितीशी लढत नाहीत, तुम्ही स्वतःच्या मर्यादांशी लढत आहात आणि त्या मर्यादा तोडण्यासाठी स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, होय, स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे संकट टाळणं नाही, तर संकटांच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहण्याची हिंमत मिळवणं आहे. कारण ज्याच्या मनात परमेश्वराचं नाम असतं त्याच्या आयुष्यात भीती जास्त काळ टिकू शकत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे. तुमच्या आजूबाजूलाच स्वामींची शक्ती सदैव असते आणि तुमचं रक्षण करत असते. तुमच्या आयुष्यात आज ज्या अडचणी उभ्या आहेत त्या तुमच्या कमकुवतपणाचं चिन्ह नाहीत, त्या तुमच्या सामर्थ्याची तयारी आहेत. कारण स्वामी समर्थ मोठी जबाबदारी नेहमी मजबूत भक्तांनाच देतात. ज्या रात्री तुम्ही सगळ्यांपासून दूर जाऊन शांतपणे रडता, त्या रात्री तुमचं रडणं एकटं नसतं, त्या प्रत्येक अश्रूमागे स्वामी समर्थांची निशब्द कृपा उभी असते, जी तुमचं मन तुटू देत नाही. लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, परिस्थितीने तुम्हाला थांबवलं आणि वेळेने तुम्हाला परीक्षेत टाकलं, तरी एक गोष्ट कायम ठेवा, स्वामी समर्थांवर ठेवलेला विश्वास कधीही परिस्थितीपेक्षा लहान नसतो. तुम्हाला वाटतं की सगळे मार्ग बंद झालेत, पण लक्षात ठेवा, जिथे माणसाचे मार्ग संपतात तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते आणि ती कृपा शांत असली तरी परिणाम जबरदस्त असतो. भक्ती म्हणजे चमत्काराची मागणी नाही, भक्ती म्हणजे संयमाची शक्ती, प्रतीक्षेची तयारी आणि परिणाम स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची नम्रता आहे. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवतीलच आणि तुम्हाला असा बनवतील की तुम्ही कोणत्याही बदलाला घाबरणार नाही. आणि हीच खरी परमेश्वराची कृपा आहे. तुमचं अपयश हे तुमचं अंतिम सत्य नाही, ती फक्त एक पायरी आहे जी तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. कारण स्वामी समर्थांच्या भक्ताला पडू दिलं जातं, पण कायम खाली राहू दिलं जात नाही. तुमच्या मनात जर अजूनही श्रद्धेचा एक किरण जिवंत असेल तर समजा तुमचं आयुष्य संपलेलं नाही. कारण स्वामी समर्थ ते एका किरणातून पूर्ण सूर्योदय घडवू शकतात. कधीकधी स्वामी समर्थ तुमच्या प्रार्थनेला लगेच उत्तर देत नाहीत, कारण स्वामी तुम्हाला तुमची स्वतःची ताकद दाखवू इच्छितात आणि जेव्हा तुम्ही ती ताकद ओळखता तेव्हा चमत्कार घडलेला असतो. स्वामी समर्थांची कृपा ही आवाज करत नाही, ती शांतपणे तुमच्या विचारात बदल घडवते, तुमच्या निर्णयांना दिशा देते आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा समजतं की प्रत्येक पाऊल स्वामींच्या मार्गदर्शनाखालीच टाकलं होतं. ज्या क्षणी तुम्ही मनातून म्हणता, स्वामी मला सामर्थ्य द्या, त्या क्षणी तुमच्यातील भीती मागे सरकायला सुरुवात करते. कारण श्रद्धा आणि भीती एकाच मनात जास्त काळ राहू शकत नाहीत. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका, कारण संघर्ष हा पराभवाचा पुरावा नसतो, तो उभं राहण्याच्या तयारीचा पुरावा असतो आणि स्वामी समर्थांची कृपा त्या तयारीला विजयात बदलू शकते. तुमच्या आयुष्याची गती कमी झाली असेल पण प्रवास थांबलेला नाही. स्वामी समर्थ कधीकधी गती कमी करतात जेणेकरून तुम्ही योग्य दिशेने चालत आहात याची तुम्हाला खात्री होईल. तुमचं मन डळमळीत झालं तरी परमेश्वराचं नाव तुमच्या मनात नेहमी ठेवा, कारण जिथे नाम टिकतं तिथे आशा टिकते आणि जिथे आशा टिकते तिथे चमत्कार जन्म घेतो. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा माणूस परिस्थितीवर रागवत नाही, तो परिस्थितीतून शिकतो, मजबूत होतो आणि योग्य वेळ येताच यशाचा दरवाजा उघडताना पाहतो. तुम्ही आज ज्या वेदनांमधून जात आहात
त्या कदाचित उद्याच्या प्रेरणेची कथा बनतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामी समर्थांनी तुमचं आयुष्य फक्त वाचवलं नाही तर घडवलं आहे. स्वामी भक्तांनो, नेहमीच लक्षात ठेवा, तुमचं नशीब अजून लिहून पूर्ण झालेलं नाही. तुमचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही आणि तुमची भक्ती निष्फळ नाही. योग्य क्षणी स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात असं वळण देतील की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असा मोठा चमत्कार घडणार आहे जे बघून तुमचे डोळे दिपून जातील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा भक्त कितीही कठीण संकट आली तरी त्या संकटांना बघून कधीच मागे हटत नाही. स्वामींचा खरा भक्त तोच आहे जो प्रत्येक संकटाला निर्धास्तपणे सामोरा जातो. म्हणून जो भक्त या सर्व गोष्टींसाठी पात्र असतो तोच स्वामींचा लाडका भक्त असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, होय, मी स्वामींचा लाडका भक्त आहे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळोवेळी तुम्हाला परमेश्वराची कृपा जाणवेल. कारण परमेश्वराची कृपा दिसत नाही तर ती अनुभवावी लागते. म्हणून स्वामी भक्तांनो, वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तेव्हा वेळोवेळी स्वामींची कृपा जाणवल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका. कारण परमेश्वर जे काही आपल्याला देत असतात, जे काही आपल्या जीवनामध्ये करत असतात, सर्व काही आपलं जीवन चांगलं करण्यासाठीच करत असतात. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या कल्याणासाठीच आजचा हा संदेश आपण ऐकत आहोत. स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांच्या जीवनामध्ये आला आहे ज्या भक्तांच्या जीवनामध्ये अजून बदल घडलेला नाही. परंतु निराश होण्याची गरज नाही, कारण लवकरच तुमच्या जीवनातही मोठा भव्य दिव्य असा चमत्कार घडणार आहे. स्वामी भक्तांनो, दिवस येतात, दिवस निघून जातात, कोणताही दिवस थांबून राहत नाही. मात्र चांगले दिवस आले म्हणून लगेच अहंकार आणि गर्व करायचा नाही आणि वाईट दिवस आले म्हणून लगेच खचून जायचं नाही किंवा रडायचं नाही. दिवस कसे असू द्या, जो भक्त स्थिर राहतो तोच खरा या जीवनामध्ये टिकू शकतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी आपल्याला हे असं सुंदर जीवन दिलं आहे. या सुंदर जीवनामध्ये आपण नेहमी चांगलेच कर्म करायचे, नेहमी वेळोवेळी परमेश्वराचे संदेश ऐकायचे. परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात झाल्यानंतर वेळोवेळी परमेश्वराचे आभार मानायचे आणि जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करायचे. परमेश्वर आपल्याला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही ज्या आज अंधारातून चालत आहात तो अंधार म्हणजे तुमची शिक्षा नाही, तो तुमच्या डोळ्यांना प्रकाशाची किंमत कळावी म्हणून दिलेला अनुभव आहे आणि त्या प्रकाशामागे स्वामी समर्थांचाच हात असतो. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे आयुष्य सोपं होणं नाही. स्वामींची कृपा म्हणजे कठीण आयुष्य जगण्याची असामान्य ताकद मिळणं. जिथे इतर हार मानतात आणि तुम्ही उभे राहता. तुमच्या आयुष्यात सगळं उलटं चाललं आहे असं वाटत असेल तर घाबरू नका. कधीकधी स्वामी समर्थ तुम्हाला वर उचलण्याआधी जमिनीवर घट्ट उभं करतात. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की मी संपलो, त्या क्षणी तुमच्यातील खरा योद्धा जन्म घेतो आणि त्या योद्ध्याला घडवण्याचं काम स्वामी समर्थ शांतपणे करत असतात. तुमचं अपयश तुमची ओळख नाही, तुमची श्रद्धा तुमची ओळख आहे आणि जिथे श्रद्धा जिवंत असते तिथे पराभव कायमचा राहत नाही. स्वामी समर्थ कधीच तुमच्यावर अन्याय होऊ देत नाहीत. स्वामी फक्त वेळेची दिशा बदलतात जेणेकरून योग्य क्षणी योग्य फळ तुमच्या समोर येईल. आज जर तुम्ही एकटे असाल तर लक्षात ठेवा, एकटेपण ही शिक्षा नाही, ती तुमचं मन स्वामींशी जोडण्याची एक सुंदर अशी संधी आहे. ज्या दिवशी तुम्ही रडत असताना देखील स्वामींचं नाम घेत राहता त्या दिवशी तुमचं आयुष्य हरलेलं नसतं. त्या दिवशी तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत बनत असता. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे परिस्थिती बदलणं नाही तर तुमचा दृष्टिकोन बदलणं. कारण दृष्टिकोन बदलला की जग बदललेलं दिसतं. तुमचं मन तुटलं असेल तरी तुमची श्रद्धा तुटू देऊ नका, कारण श्रद्धा जिवंत असेल तर तुटलेलं मन पुन्हा जोडता येतं. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे भीती नष्ट होणं नाही,
तर भीती असतानाही पुढं चालत राहण्याची हिंमत मिळणार. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो व्यर्थ नाही. त्या संघर्षातून तुमच्या आयुष्याची नवीन ओळख तयार होते. स्वामी समर्थ भक्ताला थांबवत नाहीत, ते त्याला तयार करतात. आणि जेव्हा भक्त तयार होतो तेव्हा संधी स्वतःहून त्याच्या समोर येते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा कायमचा नाही, तो फक्त तुमची परीक्षा आहे. आणि परीक्षा संपल्यावर निकाल तुमच्या बाजूनेच लागणार आहे. आज जर परिस्थिती कठीण असेल तर धीर धरा, कारण स्वामी समर्थ उशीर करू शकतात पण अन्याय कधीच करत नाहीत. तुम्ही स्वतःवर शंका घेत असाल तरी स्वामी समर्थ तुमच्यावर शंका घेत नाहीत. त्यांना माहीत आहे की तुम्ही किती मजबूत आहात. ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवता त्या दिवशी चिंता अर्धी मरते आणि धैर्य दुप्पट वाढतं. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. कदाचित सर्वात मोठा अध्याय अजून सुरू व्हायचा आहे आणि त्या अध्यायाची सुरुवात तुमच्या श्रद्धेतून होणार आहे. हार मानू नका, थांबू नका, स्वतःला कमी समजू नका, कारण स्वामी समर्थांच्या भक्ताचा शेवट कधीच पराभूत होत नाही. तो नेहमी नव्या सुरुवातीने होतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचेही चांगले दिवस लवकरच येतील. तुम्ही फक्त हार मानू नका, स्वतःला कमी समजू नका, कारण तुमचा शेवट हा एका मोठ्या विजयानेच होणार आहे. स्वामी भक्तांनो, जिथे तुम्ही तुमचं कार्य थांबवता त्या क्षणी स्वामी समर्थ तुम्हाला अदृश्य रूपाने मदत करतात आणि तुमचं कार्य पुन्हा सुरू होतं. म्हणून तुम्ही कितीही थकलात, कितीही जीवनामध्ये त्रास झाला तरी स्वामींचं नाम घेणं कधीच थांबवू नका, कारण तुम्हाला पुन्हा उठवण्याचं कामसुद्धा स्वामीच करत असतात. स्वामी भक्तांनो, जे काही आपल्या जीवनामध्ये स्वामी देतात ते सर्व काही आपल्या कल्याणासाठीच देत असतात. म्हणून असं कधी समजू नका की आयुष्याने मला काही दिलेलं नाही, आयुष्याने मला साथ दिलेली नाही, कारण आयुष्य फक्त तुमची परीक्षा बघत आहे. परमेश्वर तुम्हाला साथ देत असतात पण ते अदृश्यपणे देत असतात. जेव्हा आपण मोठी कामगिरी करून पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जे काही घडलं सर्व काही स्वामींच्या कृपेनेच घडलं. म्हणून स्वामी महाराज जे काही करतात आपल्या चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठीच करत असतात. म्हणून स्वामींच्या कृपेवर कधीही शंका घेऊ नका. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कधीच रडायचं नाही, आयुष्यात फक्त लढायचं, कारण स्वामींचा भक्त कधीच रडत नाही. स्वामींचा भक्त कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला ताठ मानेने, निधड्या छातीने सामोरा जात असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवन हे आपली परीक्षा बघत आहे. आपण त्या परीक्षेला सामोरं जायचं, मागे वळून बघायचं नाही. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये अनेकदा दुःख सहन होत नाही. कधीकधी स्वतःच्या मनातच आपण प्रश्न विचारत असतो की मी एवढं करतो, मग माझ्या जीवनात बदल का होत नाहीत? मी एवढं सर्व काही करू नये, माझ्या जीवनामध्ये का काही चांगलं होत नाही? स्वामी भक्तांनो, हीच तर खरी तुमच्या सामर्थ्याची, तुमच्या संयमाची वेळ असते. जेव्हा माणूस खरोखर पूर्ण थकतो, स्वतःला प्रश्न विचारू लागतो आणि त्या प्रश्नांनी मनामध्ये चिंता निर्माण होते आणि चिंतेने मन हळूहळू खचू लागतं, तेव्हाच परमेश्वराच्या चमत्काराची खरी सुरुवात होते. सर्वत्र काळोख दिसत असताना अचानक सूर्याचा एक किरण आपल्याला दिसू लागतो आणि त्या किरणानेच आपलं जीवन उजळून जातं. स्वामी भक्तांनो, आपलं जीवन उजळवण्यासाठी स्वामींच्या फक्त एका लहानशा प्रकाशाच्या किरणाची गरज आहे. ते किरणच आपलं अख्खं आयुष्य हिऱ्यासारखं चमकवेल, आपलं जीवन समृद्ध होईल. परंतु नियतीपुढे कोणाचं काही चालत नसतं. योग्य वेळ आल्याशिवाय तो चमत्कार घडणार नाही. तोपर्यंत आपल्याला संयम टिकवून ठेवायचा आहे, आपल्याला हार मानायची नाही. जीवन कितीही आपली परीक्षा बघू द्या, आपण मात्र जीवनाशी लढतच राहायचं आणि लढून सर्व काही मिळवायचं. स्वामी भक्तांनो, हे सर्व काही तुम्हाला स्वामींच्या संदेशातून का ऐकायला मिळत आहे? कारण तुम्ही हार मानू नये, तुम्ही थांबू नये. तुम्ही यशाच्या निकट आहात म्हणून यशाकडेच वाटचाल करा. यशापासून लांब म्हणजेच यशाच्या जवळ जाऊन मागे फिरू नका.
स्वामी भक्तांनो, तुम्ही यशाच्या खरोखर खूप जवळ आहात. म्हणून यश मिळवल्याशिवाय आता मागे अजिबातच फिरायचं नाही. जीवन कितीही दुःख देऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, परंतु अजून 4 पावलं पुढं चालायचं आणि यश मिळवायचंच. स्वामी भक्तांनो, हा सुंदर सकारात्मक शक्ती देणारा संदेश तुम्ही ऐकला आहात. हा संदेश ऐकून तुम्हाला खरोखर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत झाल्यासारखं वाटेल. स्वामी भक्तांनो, संदेश सुंदर होता. संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.